साहेब, मला फक्त न्याय पाहिजे. पहिल्यांदा सगळ्या गोष्टी होत राहतील. सगळे तुम्ही एवढे माझ्यासोबत उभारलात तर मला सगळ्या गोष्टी मिळतील, पण माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाला, माझ्या गावाला, समाजाला मला न्याय पाहिजे. मी न्यायाच्या भूमिकेत समोर बसलोय तुमच्या. माझं धनंजय देशमुख नाव आहे. मी भाऊ आहे लहान त्याचा. मला फक्त सध्या सगळेजण तुम्ही धीर देत आहेत. फक्त मला न्याय आणि त्या जे आरोपी आहेत सगळे, त्यांना आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, एवढंच मागणं माझं आहे. आता त्याच्यात दिलेलं आहे सगळं. साहेब, 6 तारखेला इथं आवादा कंपनीचा स्टोअर यार्ड आहे. तिथं एका दलित समाजाचा वॉचमॅन आहे. तिथं हे मी उल्लेख का करायला दलित समाजाचा, की त्याला मारलं होतं. मारल्यानंतर हे सरपंच तिथं सोडायला गेले होते. तिथं त्यांची हातापाई झाली होती. त्याच्यानंतर कंपनीनं एक छोटीशी एनसी त्यांच्यावर दाखल केली, कंपनीनं त्या गुंडावर. पण 1च्या नंतर 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत तो जो दलित बांधव आहे आमच्या गावातला, त्याची अट्रॉसिटी जर घेतली असती ह्या पोलीस स्टेशनला, तर ही घटना सोमवारी घडली नसती. म्हणजे मूळ त्याचं तिथं आहे. त्या दिवशी त्या लोकेशनला जेवढे कॉल आले, जेवढे तिथं लोक आले, त्या सगळ्यांचे जरी CDR काढले तरीही त्या 6 तारखेला घटना सगळी स्पष्ट होती. आणि मग 9 तारखेला काय काय घडलं त्यानंतरच तर आम्ही मागणी करतोय की त्याच्या जितके आरोपी आहेत त्या आरोपीला सजा दिली तर आपला पूर्ण महाराष्ट्र एक सीख घेईल ह्याच्यातनं, की आरोपी आहे त्या आरोपीला 100% सजा होती आणि त्या गोष्टीकडे कुणी जाणार नाही. 1 लाख वेळेस विचार करीन अशा घटना घडताना. माझी पूर्ण विनंती आहे तुम्हाला की ह्या घटनेचा जो तपास आहे ते ह्या मार्गाने करावा. साहेब, मी एवढीच मागणी करते की आम्हाला न्याय मिळवून द्या. आणि ह्या गुन्हे आपण जे आज 7 म्हणतो, हे 7 जरी आपण पकडले तरी हा मेन सूत्रधार आहे तो आज हे 7 पकडले तरी ते नंतर 7 बनवू शकतो. म्हणून तर मेन सूत्रधाराला तुम्ही लवकरात लवकर अटक करा, जेवढं होईल तेवढं. आणि माझ्या वडिलांना व आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या. आदरणीय साहेब, आपण या सांत्वन भेटीला येताना सुद्धा पीळ पडतो की आपण कुठल्या जगात आहोत हे कळत नाहीये. इथे येताना प्रत्येक वेळेस इमोशनल हो म्हणायची गरज नाही, ऑटोमॅटिकली होत आहे. एवढं लहान मुलगी पण मागणी करते, कारण आमच्या भागामध्ये एवढं दहशतीचं वातावरण जिल्ह्यात झालंय की जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण लोकांनी राहायचं का नाही ही परिस्थिती झाली. कारण बऱ्याच दिवसापासून हे आज ही पहिली घटना नाही, याच्या अगोदरच्या घटना आहेत. पण या घटनेनं तर पीळ पडतो की सर्व महिला, आमच्या पुरुष मंडळी किंवा